पाऊस ओसरल्यानंतर आता बीडमधल्या पावसाचं विदारक रूप पाहायला मिळतंय। परळी तालुक्यातील बोधेगाव शिवारात असलेल्या एका शेतामध्ये बाजूच्या पार्वती नदीच्या पाण्यासोबत दगडगोटेही वाहून आलेत आणि त्यामुळे शेतात लावलेल्या कापसाच्या पिकाचं नुकसान झालंय। शिवाय शेतात सर्वत्र दगडगोट्यांचा खच पडलाय। इतकंच नाही तर बोधेगावकडे जाणाऱ्या डांबरी रस्त्याचं डांबर देखील या शेतात आलंय। याच ठिकाणाहून आढावा घेतलाय स्वानंद पाटील यांनी। बीड जिल्ह्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या पावसाची परिस्थिती आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। मी सध्या जे उभा आहे ते एका शेतामध्ये उभा आहे, पण आपण जर बघितलं तर एका नदीचे जे गोटे आणि दगड आहेत हे सगळे संपूर्ण या शेतात आलेले आहेत आणि जे कापसाचं पीक आहे हे पूर्ण वाया गेलेलं आहे। जे मजबूत झाड आपण ज्याला म्हणतो असं कडुलिंबाचं झाड आहे, त्याचे मुळं देखील अक्षरशः या पावसामुळे उघडे पडलेले आपण इथे दिसून येतील। आणि इतका भयंकर पाऊस गेल्या 2 दिवसात परळी तालुक्यात झालाय आणि हे जे चित्र हे अतिशय विदारक चित्र आपल्याला या ठिकाणी दिसून येतंय। लिंबाच्या झाडाचे मूळ या पावसाने पूर्ण उघडे पाडले। इतका पावसाचा जोर या परिसरात 2 दिवसाखाली होता। इतकंच नाही तर हा जो समोरून रोड गेलेला आहे या रोडचं जे डांबर आहे हे डांबर देखील वाहून संपूर्ण या शेतामध्ये आलेलं आपल्याला दिसून येईल। एकंदरीतच जो पावसाचा जोर होता तो इतका भयावह होता की नदीच्या पाण्याचे गोटे आणि रस्त्यावरचं डांबर देखील या शेतात वाहून आल्याचं पाहायला मिळू शकतं। स्वानंद पाटील, एबीपी माझा, बोधेगाव, परळी, बीड।